घरी. महाराष्ट्र ही आम्ही संतांची भूमी म्हणून लहानपणापासून शाळेत शिकत आलेलो आहोत. आणि आज मी भामचंद्र ह्या इतक्या पवित्र अशा संत भूमीमध्ये आहे. आणि इथल्या जर वास्तूवर, इथल्या संत भूमीवर जर खूप मोठे हल्ले होत आहेत आणि ते वाचवण्यासाठी मधुसूदन महाराज एक फकीर गेली 17 वर्ष अविरत लढा जर देत असतील आणि तो जर सामान्य जनता पाहत असून सुद्धा अंधाळ्यासारखं जर करत असेल तर मला असं वाटतं माझ्यासारख्या तमाम महिलांनी आम्ही शिक्षित आहोत, त्यामुळे जागं व्हावं आता. आणि हे जे चाललेलं आहे यासाठी थांबण्यासाठी आम्ही सगळ्यांनी महाराजांच्या सोबत या लढ्यामध्ये सामील व्हायला हरकत नाहीये. ही जी तपभूमी आपण म्हणतोय भामचंद्राची, इथे जेसीबी लावलेले आहेत, इथे माती उत्खनन केलेलं आहे. जिथं तुकाराम महाराजांना साक्षात विठ्ठलाचा साक्षात्कार झाला ती जर पवित्र माती, ती जर याचा भराव करून ह्या केमिकल कंपन्यांना जर नेऊन तिथं भराव करत असतील, मी तर असं म्हणेन की इथली माती आम्ही आमच्या कपाळी मस्तकी लावली पाहिजे. इथले जे अक्षरशः मातीचा एक एक कण 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 हा हिरा, माणिक, पाचू, मोती हे जे आपण रत्न म्हणतो ते रत्न आहेत. आणि ह्याची दखल जर घेतली गेली नाही आणि आमच्या पिढीनं जर याची काहीच दखल नाही घेतली, आणि आम्ही तर मधुसूदन महाराजांच्या सोबत आहोत, मागच्या पिढीला तर काय समजणार आहे हे. त्यामुळे आता अत्यंत गरज आहे, वेळ आलेली आहे, ती सर्वांनी आता जागं होऊन खूप उत्कटतेनं असं महाराजांच्या सोबत राहिलंच पाहिजे. ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आणि मी एक महिला म्हणून सर्वांना आवाहन करतेय आणि ह्या चॅनेलच्या द्वारे मी सर्वांना नम्रतेनं आणि अगदी तीव्र शब्दामध्ये मी व्यक्त करायला असं मला भाग पडलं जाते, कारण वारकरी हा सहिष्णुताचा असतो, त्यामुळे सांगायला भाग पडतं म्हणून मी हे सांगते. सर्वांनी जागे व्हा आणि महाराजांच्या सोबत आपण हा भामचंद्र वाचवण्यासाठी सोबत राहूयात त्यांच्या. एवढंच एक मला असं वाटते की माझ्याद्वारे हे मी निवेदन